हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण सकाळपासून नाक्यावरती आलेलो आहे आणि आता जवळजवळ 1:20 झालेले. तर आपल्याला काही भाडं लागलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं मग पेपर वाचण्यामध्येच वेळ घालवलाच आणि आता वेळ झालेली जेवणाची. तर चला जेवण करूया आपण अगोदर. ओके, बघा मित्रांनो, आता आपल्याला आज जेवणासाठी आलेलं आहे मेथीची भाजी, पोळी आणि या खुरसणीची चटणी आहे. तर चला मित्रांनो, जेवण करू मस्तपैकी. आज काय भाडं बिडं आलेलं नाही आहे. पेपर वाचत बसलो सकाळपासून. पेपर वाचून कंटाळा आला, एक चक्कर मारली. आता जेवणाची वेळ झाली तर जेवण करू. चला ओके. तर मित्रांनो बघा, आता आपलं जेवण झालं, 2 वाजले आणि आपल्याला लगेच घर सामानाचं भाडं आलेलं आहे. तर घर सामानाचं भाडं असं आहे की हे हनुमान चौक आहे ना, तिथून घर सामान घ्यायचं आणि ह्या रुंगटा बिल्डिंग आहे पांगरेमाळ्याच्या तिकडं, तर तिथं ते सोडायचं आहे. तर चला आता सामान लोड करण्यासाठी आपण हनुमान चौकात जाऊ. ओके, हे बघा मित्रांनो, आता हे आहे हनुमानजीचं मंदिर आणि हा आहे आता हनुमान चौक. तर या इथून पुढं आपल्याला जो विजयनगरवाला आहे ना, विजय किराणावाला, पण त्यांच्याच घराच्या समोरून काहीतरी घर सामान भरायचं आहे आपल्याला. हे बघ, या इथून मध्ये इथं आलेलं बघा आपण घर सामान लोडिंग करायला. तिकडे घे, थोडी उभी करा. नाही आडवीच फुटे उसके ऊपर लिफ्ट में नहीं जाएगी रे. हो लिफ्ट छोटा है. हां जिने नहीं जाएगा लिफ्ट छोटा है. इधर है, हो गया. जाओ हम दूसरा लेके आ रहे हैं. लोड झाली गाडी. आता निघूया आपण पांगरेमाळ्याच्या रुंगटाला. हे बघा, हा हनुमान चौक आहे. हे हनुमानजींचं मंदिर आहे. मित्रांनो, हा आहे महाराणा प्रताप चौक आणि हा बघा महाराणा प्रतापांचा पुतळा. हे बघा, भव्य दिव्य पुतळा. आणि आता आपल्याला जायचं आहे पांगरेमाळ्यामधलं जे रुंगटा बिल्डिंग आहे ना, बांबरे मिसळच्या थोडंसं अलीकडं, तिथं हे सामान पोचवायचं आहे आपल्याला. हे बघा, हे नवीन झालं सिडको इलेक्ट्रॉनिक. आत्ताच काल परवाच ओपनिंग झालेलं आहे. मोठं झालं, इलेक्ट्रॉनिकचं मोठं दुकान आहे एकदम. आता इथं पुढं आहे ना, रोडचं काम चालू आहे एक साईडचं. त्यामुळं एक साईडचा रोड बंद आहे आणि एक साईडच्या रोडनीच दोन्ही वाहतूक चालू, जायच्या आणि यायच्या. तेव्हा इथं रस्ता बंद केलेला आहे त्यांनी, त्यामुळे हाच रोड चालू आहे फक्त बस. एवढं काम चालू आहे. त्याचे ट्रॅफिक जाम झाली बघा. रोडचे कामामुळे आहे ना,
गर्दी राहते. हे बघा हे असे रोडचे काम चालू आहे बघा एक साईडने. आता आपल्याला हा खोडेमाळा आहे ना, इथून लेफ्ट मारला का आपण तिकडं पांगरेमाळ्याकडे जाऊ. हा बडदे नगर आहे. हा सर्व पांगरेमाळा बडदेनगर हा रस्ता आहे. आपण इतर उतरण्यासाठी झालेलं बघा. आणि हा सर्व रुंगठाचा परिसर आहे बघा. संपूर्ण उंच उंच बिल्डिंग आहे इथं. उंच उंच बिल्डिंग आहे बघा. आणि इकडं खाली पार्किंग आहे. खाली पार्किंगची सोय इकडं बघा. जिकडे तिकडे रुंगठाचा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे सर्व बघा. आणि इथं खाली होती आता आपली गाडी बघा. एकदम जबरदस्त प्रिमाइस आहे. रुंगठाचा एकदम भव्य दिव्य प्रकल्प आहे. रुंगठाची सगळीकडेच भव्य दिव्य प्रकल्प आहे. एकदम भव्य दिव्य प्रकल्प आहे रुंगठांचे. आपली गाडी खाली झालेली आहे आता. चला जाऊया नाक्यावर. हे खाली झाली गाडी आता आपली. चला निघूया आपण. तर मित्रांनो आपण ते रुंगठाचं भाडं मारल्यानंतर आपण नाक्यावर आलो आणि त्याच्यानंतर काय आपल्याला भाडं लागलं नाही. आणि मग संध्याकाळी आपण घरी आलो. तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.